नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। स्मार्ट मीटर बसविण्यासाठी काँग्रेसचा तीव्र विरोध। अहिल्यानगरकरांची आर्थिक पिळवणूक होऊ देणार नाही, किरण काळे। महावितरणाकडून अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीने बसवले जात आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। काळे म्हणाले की स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि लघु उद्योगांना अडचणीत टाकण्याचे काम होत आहे। हे मीटर बसविणे बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। यावेळी काँग्रेसच्या विविध विभागांची पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांसोबत अर्धा तास चर्चा केली आणि स्मार्ट मीटर धोरणावर आपला निषेध नोंदवला। महावितरणच्या वतीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारतामध्ये त्या ठिकाणी भांडवलदार असणारे अदानी कंपनी आणि अन्य काही कंपन्या ज्या आहेत बीजेपी धार्जिन्या, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलेलं आहे। आम्ही आता या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून महावितरणचे अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता पवार साहेब यांची समक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं, त्या ठिकाणी चर्चा केली। मला या ठिकाणी सांगताना खेद वाटतोय की अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा स्मार्ट विद्युत मीटरच्या नावाखाली त्या ठिकाणी मोठी लूट करण्याचं काम महावितरणच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। या स्मार्ट मीटरच्या बसवण्याला त्या ठिकाणी आमचा तीव्र स्वरूपाचा काँग्रेस पक्षाचा विरोध त्या ठिकाणी आहे। आम्ही अनेक नागरिकांची या संदर्भात चर्चा केली, त्यांचा देखील विरोध त्यांनी दर्शवलेला आहे। आम्ही महावितरणला स्पष्ट इशारा दिला आहे की आपण अशा पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट करण्याचं जे षडयंत्र सरकारचं सुरू आहे ते त्या ठिकाणी थांबावं, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची भूमिका आंदोलनाची घ्यावी लागेल। या बाबतीमध्ये काही आकडेवारी मला आपल्याला सांगितले पाहिजे की महावितरणच्या या स्मार्ट मीटर योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये तब्बल 2,24,61,346 मीटर त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत आणि यासाठी अदानीची कंपनी आणि अन्य काही कंपन्यांना त्या ठिकाणी जवळपास 26,939 कोटी रुपयांचं टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। निवडणूक सुरू होण्यापूर्वी आणि निकाल लागण्यापूर्वी त्या ठिकाणी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी स्वतः विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचा विरोध केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही हे मीटर जे आहे ते सामान्य ग्राहकांच्या ठिकाणी बसवणार नाही, पण प्रत्यक्षामध्ये दिलेल्या शब्दावरून त्यांनी त्या ठिकाणी यू-टर्न घेतलेला आहे। आणि आता अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर व्यापारी, व्यावसायिक, त्याचबरोबर लघु उद्योजक यांच्यासुद्धा व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी हे मीटर बसवलं जातं आहे। या मीटरला त्या ठिकाणी जशी मोबाईलला चिप असते तशी चिपची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि ह्या चिपच्या माध्यमातून आधी हे सांगतायत की आता हे पोस्टपेड आहे, आम्ही ॲक्युरेसीसाठी करतोय, परंतु ज्या पद्धतीनं अंबानीच्या जिओ कंपनीनं सुरुवातीला मोफत कार्ड त्या ठिकाणी वाटली, असं सांगितलं की हा मोफत डेटा अनलिमिटेड आहे, तुम्ही पाहिजे तेवढा वापरा, पण प्रत्यक्षात नंतर त्या ठिकाणी आता तुम्ही सगळे बघताय की 350 रुपये, 450 रुपये, 400 रुपये त्या ठिकाणी 1 GB डाटासाठी ते लोक घेत आहेत। अशाच पद्धतीनं महावितरणचं त्या ठिकाणी अदानीसारख्या लोकांना पोचण्यासाठी षडयंत्र सुरू आहे। उद्या हे स्मार्ट विद्युत मीटर जे आहेत ते सुद्धा प्रीपेड स्वरूपामध्ये करण्याचा यांचा डाव आहे। उद्या जर सर्वसामान्य माणूस ज्याच्या हातावरती पोट आहे की जो सकाळी कामाला निघतो, कामावतून संध्याकाळी 2 घास खातो, त्याचं जर त्यातलं रिचार्ज संपलं तर त्याचं कुठल्याही क्षणी रात्री अपरात्री मीटर बंद पडू शकतं। अशा पद्धतीची चुकीची योजना आणून त्या ठिकाणी या राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम भांडवलदारांसाठी हे सरकार करतंय। आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतोय। या योजनेला आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे। जर महावितरणने ही योजना मागे नाही घेतली तर आम्ही लोकांमध्ये जाऊन या संदर्भातलं मोठं जन आंदोलन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी जनहितार्थ केल्याशिवाय राहणार नाही।